मला चळवळीचा जो टेका आहे परभणीतला तो मला असताना कायम त्या ठिकाणी मित्रो. आणि तिथून लक्षात आलं की इलेक्शन हे नुसतं जिंकण्याचं जरी गणित असलं, जिंकण्याचं गणित जरी असलं तरी आपल्याला मिळालेली मतं याची असणारी भीती समोरच्याला असते हे लक्षात घ्या. भीती असते. तो म्हटला मी हारलो, वाकोडे मला मी हारलो, नगरसेवक म्हणून जिंकून आलो नाही. पण या परभणीतलं पान मला विचारल्याशिवाय हल्लं नाही, कारण का परभणी हलवण्याची माझी ताकद. आज तेच आपल्याला सगळ्यांना करायचं. मी इथे कुठल्या राजकीय पक्षावरती टीका करणार नाही. या सगळ्या राजकीय पक्षांचं असताना अस्तित्व मी फार जवळून पाहिलेलं आहे. कोण कधी विंध्य होईल आणि कोण कधी विंध्य होणार नाही याचा मी तुम्हाला असणारा आराखडा पाडायचं सांगतो. टिकायचं असेल आणि इथला नेतृत्व आपल्याला करायचं असेल तर काळाची ओघ ही आपल्याला ओळखता आली. काळाची ओघ ही आपल्याला ओळखता आली पाहिजे. आज काळाची ओघ ही सांगते की समाजवादी इथे असताना नेतृत्व करू शकत नाही, मार्क्सिस्ट हा असताना नेतृत्व करू शकत नाही, गांधीयन आहे हा नेतृत्व करू शकत नाही. इथला सर्व नेतृत्व जर कोण करू शकत असेल तर फुले शाहू आंबेडकरीला मानणारा समूह जो आहे, फुले शाहू आंबेडकरी विचाराला मानणारा समूह जो आहे तोच आता नेतृत्व करू शकतो हे लक्षात घ्या. हा बदल आहे. गेली 40 वर्ष मी असताना राजकारणात, या 40 वर्षातल्या राजकारणातला हा बदल आहे. त्यात लोक अपेक्षा करतात आहे सर्वसामान्य सेक्युलर असेल, सर्वसामान्य संविधानवादी असेल, सर्वसामान्य शांततावादी असेल, हा समूह मग त्याचा धर्म कुठलाही असेल, हा समूह आज अपेक्षा करतोय की फुले शाहू आंबेडकरी जनतेने पुढे येऊन हे नेतृत्व केलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती. आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना आपली असणारी मानसिकता निर्माण करावी. आपल्या सगळ्यांना आपली असणारी मानसिकता निर्माण करावी लागेल. एक फोर्स म्हणून उभं राहायचं असेल, एक विचार म्हणून पुढे यायचं असेल तर आपला बदललेला रोल हा आपण लक्षात घेतला पाहिजे. आपला बदललेला रोल हा आपण लक्षात घेतला पाहिजे. आपला रोल काय बदललाय? पूर्वी आम्ही निवेदन देत होतो, अमुक झालं पाहिजे, तमुक झालं पाहिजे, तमुक झालं पाहिजे. आज निवेदन देण्याचा कार्यक्रम थांबला. आज निवेदन देण्याचा कार्यक्रम थांबला याचं कारण की आपण आपल्यामध्ये बदल करू ना केली आणि माग करून आपण स्वावलंबी, इंग्रजीमध्ये ज्याला सेल्फ सफिशियंट म्हणतो तसं आपण सेल्फ सफिशियंट झालो. आता त्याच्या पुढची पावलं उचलण्याची गरज आहे आणि ती वक्त की पुकार आहे असं मी त्या ठिकाणी. काल ते आता डिमांड करतोय
निर्माण करतोय की बाबासाहेब जे म्हणाले होते, इतिहासाला फुले शाहू आंबेडकरी विचाराचा माणूस हा राजकीय झाला पाहिजे, हा सत्ताधारी झाला पाहिजे. ती आता सत्ताधारी होण्याची आणि राजकीय विचाराने परिपक्व होण्याची वेळ आलेली आहे. लक्षात, सत्ताधारी आणि विचाराने परिपक्व होण्याची असताना वेळ आलेली आहे. हा नवा रोल आता आंबेडकरवाद, फुले शाहू आंबेडकरवाद्यांना करायचा. ही इतिहासाने आणि काळाने चाचलेली जबाबदारी आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि ही चाचलेली जबाबदारी आपण असताना पार पाडली नाही तर जसा समाजवाद संपला, जसा कम्युनिस्ट संपला, जसा मानवतावाद संपला, तशा रीतीने फुले शाहू आंबेडकर वाद सुद्धा संपलेला असेल. कारण का एकाही कार्यकर्त्याला तुम्ही जगवलं नाही अशी असणारी गोष्ट. वाद कायम आहे, विचार कायम आहेत, पण त्याला वाहक कुठे आहे? त्याला वाहकच शिल्लक राहिलेला नाही. ते विचार वाहून घेणारा असणारा यंत्रणा नसेल, संघटन नसेल, तो विचार टिकतो. बुद्धाचा 2500 वर्षाचा विचार टिकला, तो संपला नाही. बाबासाहेबांनी पुन्हा याच नागपूरमधून त्याचा नव्याने प्रचार केला आणि विकसित झाला, हे लक्षात घ्या. बुद्धाच्या विचाराला बाबासाहेबांच्या नावाने एक नवं संघटन उभं राहील. त्या विचाराला पाय घालणारी माणसं त्या ठिकाणी निर्माण झाली. आज तेच आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की जे कार्यकर्ते उभे आहेत, इलेक्शन मध्ये उभे आहेत, मी सगळ्यांची नावं घेत नाही, पण जे उभे आहेत त्या सगळ्यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, हे लक्षात घ्या. त्यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. त्यांच्या पाठीमागे आपण असणारा खंबीरपणे उभं राहिला, चळवळीतली एक नवीन फळी, विचारांची फळी, प्रतीक सारखे गणित शिकवणारी, इंजिनियर होणारी व्यक्ती या साऱ्या आपल्या समोर येऊन चळवळीला पुढे घेऊन जायला मागतात आहेत. त्यांना आपल्या साथ याची असणारी गरज आहे. उद्या हाच विचार करत बस, अरे काय करणार ही पोरं, कदाचित सांभाळू शकतील, कदाचित सांभाळू शकणार नाही, पण ज्यांना तुम्ही मदत करणार आहात, ज्यांच्यावरती तुम्ही असणारा विश्वास ठेवायला निघालेला आहात, ते तरी तेवढ्या विश्वासाचे पात्र आहेत का? ते तरी विश्वासाचे पात्र आहेत का? आणि फुले शाहू आंबेडकरी विचाराचे पायक आहेत का? याचा विचार आपण केला. मित्रों, इस बार या उस बार अशा अवस्थेमध्ये आलोय आणि ही परिस्थिती येणार हे बाबासाहेबांनी सांगितलं. अलाहाबाद विश्वविद्यालयातला असणारं ज्यांनी कोणी बाबासाहेबांचं तिथलं असणारं भाषणाध्ययन केलं असेल तर त्यांना लक्षात
तिथे बाबासाहेबांनी सांगितलं होतं की या देशातला माणूस दोन पायावरती चालतो. पण तो दोन पायावरती चालत असताना त्याच्याच बरोबर दोन विचारांवरती चालतो. त्याचा एक पाय संविधानिक व्यवस्थेवरती आहे, त्याचा एक पाय संवैधानिक व्यवस्थेवरती आहे आणि दुसरा पाय हा मनुवादी व्यवस्थेवरती. हा मनुवादी व्यवस्थेवरती आहे. बाबासाहेब म्हणाले होते, फाकून फाकून हा फाकणार किती, फाकून फाकून फाकणार किती. ज्याने अधिकच याला फाकलं ते याचे दोन तुकडे झाल्याशिवाय राहणार. सांगण्याचा मतीचा अर्थ हाच होता की संविधानिक व्यवस्था संघ घटनेने निर्माण केलेली असली तरी समाजामध्ये एक वर्ग असा आहे, समाजामध्ये एक वर्ग असा आहे की जो मनुवादी व्यवस्थेचा पुरस्कार आहे. या दोघांमधला संघर्ष हा अटल आहे आणि तो संघर्ष आपल्याला असताना दिसतो. तो संघर्ष आपल्याला असताना त्या ठिकाणी दिसतोय. या संघर्षाच्या मध्ये मी कोणाच्या बाजूने, पैशाच्या बाजूने की विचाराच्या बाजूने, मी कोणाच्या बाजूने. मी ज्यावेळेस पैशाच्या बाजूने असतो त्यावेळेस मी मनुवाद्यांच्या बरोबर असतो. मी पैशाने ज्यावेळेस असतो त्यावेळेस मनुवाद्यांच्या व्यवस्थेमध्ये असतो आणि संविधानाच्या व्यवस्थेच्या विरोधात. मी ज्यावेळेस माझ्याच बरोबर आहे, मी ज्यावेळेस माझ्याच बरोबर आहे त्यावेळेस मी संविधानवादी व्यवस्थेमध्ये आहे. या अटीतटीच्या संघर्षाच्या कालावधीमध्ये, या अटीतटीच्या संघर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक फुलेशाहू आंबेडकरी माणसाला निर्णय घेण्याचा वेळ आलेला आहे, लक्षात घ्या. हा निर्णय घेण्यात आलेला आहे की तो स्वतःशी आहे की तो पैशाची. तो स्वतःशी असेल तर संविधानिक व्यवस्थेबरोबर आहे आणि संविधानिक व्यवस्था तो टिकवू शकतो हे लक्षात घ्या. तो पैशाच्या बाजूने असेल तर इथली संविधानिक व्यवस्था तो मोडण्याकडे निघालेला आहे हे आपण असं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून म्हटलं की विरोधक जे आहेत येणं घेणे करून ही व्यवस्था, संविधानिक व्यवस्था मोडली पाहिजे याचा प्रयत्न करतायत. महानगरपालिकेची निवडणूक आहे, मला मान्य आहे. स्थानिक प्रश्नाला असणारा महत्व असतो, पण या स्थानिक प्रश्नाबरोबरच उद्याची सत्ता कोणाकडे हाही महत्वाचं. महानगरपालिकेची सत्ता कोणाकडे, इथे मी जसं म्हणालो कमी उमेदवार उभे करू शकतो. काही वार्डामध्ये एक एक उमेदवारांनी उभं करू शकतो. आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण मी जसं म्हणालो की त्याची लढण्याची इच्छा नाही असं नाही, त्याची लढण्याची इच्छा आहे. पण इलेक्शनच एवढं महागडं करून टाकलेलं आहे
इलेक्शनच एवढं महागडं करून टाकलेलं आहे की तो असं म्हणतो ह्याच्यात न पडलेलं पण व्हायची. आता आपण बघत असाल तर उमेदवारी घ्या अशी असणारी परिस्थिती आहे. उमेदवारी घ्या लढता का अशी विचारण्याची परिस्थिती आलेली आहे. आणि तो असं म्हणतो मी उतरू शकत नाही. याचं कारण की मी तेवढा निधी कमवलेलाच नाही किंवा उभाच केलेला नाही. ही एक शोकांतिका. मला माहिती आहे इथल्या असणाऱ्या काही संघटनांनी उमेदवाऱ्या विकल्या. ते आमच्याकडे आले. तर मी त्यांना असं विचारलं की बा ठीक आहे देतोय पक्षाला मान्य आहे मी ते घेतो म्हटलं होतं पण मला सांग निवडणुकीनंतर काय. म्हटलं साहेब मला सत्ता पाहिजे जेव्हा सत्ता येईल तिथे मी जाईन. म्हटलं आमचं गणित जमत नाही. आमचं गणित जमत नाही कारण आम्हाला इथे असणारा सत्ता पाहिजेच आहे नाही की असं नाही पण त्याच्यापेक्षाही जास्त ही संविधानिक व्यवस्था टिकवणं ही आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं. संविधानिक व्यवस्था जोपर्यंत आहे तोपर्यंत वंचित वर्ग हा सुरक्षित आहे हे आपण हा वंचित वर्ग सुरक्षित आहे हे आपण लक्षात घ्या आणि त्याची सुरक्षितता ही आम्हाला सगळ्यात महत्वाची. राजकारणामध्ये नवे नवे खेळ तुम्हाला बघायला मिळतो. मी त्याला खेळच म्हणतो. ते खेळणारा दुसरं तिसरं कोणच नाही नागपूरकरच. त्याचे हेडक्वार्टरच नागपूर आहे. फक्त मोरे दिल्लीमध्ये बसलेले आहेत. हलवणारी शक्ती इथलीच आहे. नाव घेण्याची गरज नाही. मी असताना नेहमी म्हणत असतो की त्या असताना खरा फुले शाहू आंबेडकरी चळवळीतला माणूस ओळखायचा असेल तर त्यांनी 3 जणांना शिवाय दिल्या पाहिजे. एक मोहन भागवत, दुसरा असताना नरेंद्र मोदी आणि तिसरा असताना अमित शहा. जे फुले शाहू आंबेडकर नावाने येतात त्याला म्हणा पहिल्यांदा शिव्या घाल. या तिघांना त्यांनी शिव्या घातल्या की समजा हा तिथे बसलेला नाही. त्यांनी शिव्या घातल्या नाही तर तो तिथे बसलेला आहे हे असताना लक्षात घ्या. वंचितच्या वतीने RSSच्या तुम्ही इथल्या कायद्याला मानता तर मग स्वतःला नोंदणीकृत का करू. वाद उभत केलाय उभा केलाय आपण. या इलेक्शन संपलं की पुन्हा आम्ही उभा करणार. आपली साथ त्याला अपेक्षा. कायद्याचं राज्य आलं तर संविधानाचं राज्य. कायद्याचं राज्य आलं की संविधानाचं राज्य आलं आणि संविधानाचं राज्य आलं कायद्याचं राज्य आलं तर आपण शांततेच्या व्यवस्थेमध्ये जगतो. आपण नाही तर इथे अशांततेच्या व्यवस्थेकडे आपण वाटचाल करतो हे लक्षात. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना आव्हान करणार आहे कारण माझा जाण्याचा असताना वेळ झालेला आहे. उद्या कोल्हापूर आहे, इचलकरंजी आहे, सांगली आहे, सोलापूर आहे या महानगरपालिकेच्या प्रचाराचा
या सगळ्या उमेदवारांचे चित्र जे आहेत ते गॅस सिलेंडर आहे, जिंकतो की हारतो हा डोक्यामधनं विचार काढून टाका. तुम्हाला एक मत अधिक आणता येईल तर एक मत अधिक घेऊन या, पण स्वतःच मत गॅस सिलेंडरला जाईल हे आपण असावं लक्षात घ्या. मी असं माने सिलेंडरला दिलेलं मत, मी असं म्हणेन की सिलेंडरला दिलेलं मत इथल्या सेक्युलर शक्तीला, संविधानवादी शक्तीला आणि मनुवाद्याच्या विरोधात जे आहे त्यांना एक संदेश आपण सगळं देतोय की आम्ही या देशाचं नेतृत्व करायला फुले शाहू आंबेडकरी जनता तयार आहे, हे आपण त्या ठिकाणी करतो असं मी आपल्या सगळ्यांना म्हणतो. आणि म्हणून हे उद्याची असणारी लढाई जी आहे आपलं मत फुले शाहू आंबेडकरीला मेन स्ट्रीम राजकारणातला महत्वाचा दुवा म्हणून त्या ठिकाणी मानला जाईल. तो दुवा निर्माण करायचा की न करायचा याचा निर्णय 15 तारखेला आपल्याला द्यायचा आहे. माझा आवाज राहणार आहे की हा दुवा निर्माण करण्यासाठी गॅस सिलेंडरला आपण मतदान द्या हे आवाहन करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, जय भारत.